खरं तर आपल्या राज्याचा राजकीय इतिहास पाहता सर्वसाधारणपणे एखाद्या आमदार खासदाराचं निधन झालं तर त्या ठिकाणी होणारी पोटनिवडणूक ही त्या नेत्यासाठी श्रद्धांजली म्हणून बिनविरोध केली जाते। उमेदवारही त्यांच्याच पक्षाचा आणि शक्यतो त्यांच्याच घरातला असतो, त्यामुळे सहसा कोणत्याही पोटनिवडणुका बिनविरोधच होतात। पण जर निवडणूक बारामतीची असेल तर? नमस्कार, मी पूर्वी भावे, तुम्ही पाहताय झिरो आवर। बारामती आपल्या राज्याच्या राजकारणामध्ये नेहमीच सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ आणि खास करून गेल्या 5 वर्षात तर फारच। कारण दोनच, पहिलं कारण शरद पवार आणि दुसरं कारण त्यांचेच पुतणे अजित पवार। 2 जुलै 2023 ला अजितदादा महाराष्ट्राला धक्का देत महायुती सरकारमध्ये सामील झाले आणि राष्ट्रवादीत उभी फूट पडली। पक्षाचं नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह हे दोन्ही मिळवत अजित पवारांनी काकांविरोधातल्या संघर्षामध्ये सुरुवातीलाच लीड मिळवला होता। पण मग लोकसभेमध्ये काका शरद पवारांनी अजित पवारांना चांगलाच झटका दिला। नंतर विधानसभेला अजितदादांनी काकांना उलटा धक्का दिला। एकूण काय तर जुलै 2023 पासून झालेली प्रत्येक निवडणूक काका पुतण्यानं अस्तित्वाची लढत म्हणूनच लढली। पण नुकत्याच झालेल्या महापालिकांमध्ये काका पुतणे एक झाले। शिवाय दोन्ही नेत्यांनी राजकीय संसार वेगळे थाटले असले तरी कौटुंबिक ओलावा कायम होता। त्यामुळे महापालिकेला दोन्ही राष्ट्रवादी अनेक ठिकाणी एक झाल्या, एकत्र निवडणुका लढल्या आणि विलीनीकरणाच्या बातम्यांना वेग आला। या अफवा प्रत्यक्षात साकारणार असं अनेकांना वाटत असतानाच 28 जानेवारीला बारामतीमध्ये दुर्दैवी विमान दुर्घटनेमध्ये अजित पवारांचं निधन झालं आणि सगळीच राजकीय गणितं बदलून गेली। आता आजच्या घडीला अजित पवारांचे राजकीय विरोधक खूप असतीलही, पण नेता म्हणून अजित पवारांनी गेली 3 ते 4 दशकं केलेलं काम आजही प्रत्येक नेता आदराने सांगेल। दादांच्या जाण्यानं राज्यात किती मोठं नुकसान झालंय हेही सगळेच राजकीय पक्ष एकसुराने मान्य करतील। त्यामुळे त्यांच्या जाण्यानं रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर होताच ती बिनविरोध झाली पाहिजे अशी एक अगदी सामान्य जनभावना होती। पण काँग्रेसनं एक भूमिका घेतली आणि बारामतीची पोटनिवडणूक नव्याने चर्चेत आलेली आहे। आता याच अनुषंगाने आपण प्रश्न पाहूया आजचा, अत्यंत राजकीय महत्त्वाच्या अशा आजच्या विषयावरती आधारित। सुनेत्रा पवारांच्या विरोधात बारामतीत विरोधकांनी उमेदवार द्यावा का, होय किंवा नाही असे 2 पर्याय आहेत। आता हा प्रश्न का पडलाय तर त्याचं सोपं उत्तर आहे महाराष्ट्र काँग्रेसने घेतलेली भूमिका। खरं तर बारामती विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून म्हणजे 1978 पर्यंत एक निवडणूक सोडली तर काँग्रेसचाच आमदार जिंकून आलाय। त्यातही शरद पवारांनी 6 वेळा आमदारकी जिंकली आहे, तीही काँग्रेसच्या झेंड्यावर। त्यानंतर 1991 साली बारामतीला अजित पवारांच्या रूपानं नवं नेतृत्व मिळालं, कारण त्या वर्षी बारामतीतूनच खासदार बनलेल्या अजितदादांनी काका शरद पवारांसाठी लोकसभेची सीट सोडली आणि स्वतः काकांच्या बारामती विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले। पुढे 1999 साली शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली आणि त्यानंतरही दादांनी आपला बारामती मतदारसंघ कायम ठेवला। त्यावेळी तर फुटीनंतर महाराष्ट्रात काँग्रेस शरद पवारांच्या विरोधामध्ये प्रचंड नाराज होती, पण तरीही दादांनी आपल्या बारामतीला कधीही धक्का लागू दिला नाही। उलट प्रत्येक निवडणुकीमध्ये अजितदादा विजयी मतांचा विक्रम करत गेले। पण काय योगायोग आहे बघा, अजित पवार बारामतीचे आमदार बनले ते पोटनिवडणुकीतून आणि आता त्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीतूनच बारामतीला 35 वर्षांनंतर नवा आमदार मिळणार आहे। आता तो आमदार बिनविरोध व्हावा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाच तो मतदारसंघ मिळावा यासाठी राज्यातल्या जवळपास सगळ्या पक्षांचं एकमत झालंय। पण काँग्रेस एकटाच जरा भलत्याच मूडमध्ये। राहुरी आणि बारामती या दोन्ही ठिकाणावरून उमेदवारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत। बारामतीला आमच्याकडे 6 अर्ज आले आहेत, तर राहुरी या ठिकाणून 4 अर्ज आले आहेत आणि आज या सर्व उमेदवारांशी ऑनलाईन आमची मुलाखती ज्या आहेत त्या संपन्न झाल्या आहेत आणि दोन्ही ठिकाणचे कार्यकर्ते निवडणुका लढण्याच्या अनुषंगानं उत्सुक आहेत आणि त्यांच्या उत्सुकतेच्या अनुषंगानं येणाऱ्या 1-2 दिवसात निर्णय होईल अशा प्रकारचा संकेत आणि अशा प्रकारची त्यांना आम्ही संदेश हा दिलेला आहे। निवडणूक राष्ट्रवादी जर निवडणूक लढत नसेल तर काँग्रेस पक्ष लढण्याकरता तयार आहे
ही काँग्रेस पक्षाची असणारी जी भूमिका आहे त्यावर आम्ही ठाम आहोत. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी तर इच्छुकांच्या मुलाखतींबद्दलही बोलून झालंय. त्यांना महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीनं पाठिंबाही दिलाय. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होते की नाही याचा मोठा पेच निर्माण झालाय. आता महादेव जानकरांनी 2014 साली सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामतीतनं लोकसभा लढवलेली आहे आणि त्यावेळी त्यांना सुळेंच्या विरोधामध्ये 4.5 लाखांवरती मतही मिळालेली होती. त्यामुळे जर काँग्रेसने थेट आपला उमेदवार दिला नाही आणि रासपला पाठिंबा देत जानकरांना मैदानात उतरवलं तर लढत होऊ शकते. अर्थात हे सगळं जर तरच आहे, पण काँग्रेसच्या भूमिकेमागे बारामतीचं जातीय समीकरणही एक कारण असू शकतं. कारण बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास 4 लाख मतदार आहेत. त्यात मराठा मतदारांचं प्राबल्य असलं तरीही ओबीसी, त्यातही धनगर आणि माळी समाज तसंच मुस्लिम मतदारांचीही संख्या महत्त्वाची ठरते, अगदी निर्णायकही ठरू शकते. पण काय आहे ना, आताची निवडणूक खूप वेगळी आहे आणि हीच भावना काँग्रेसच्या मित्रपक्षांचीही आहे. म्हणजेच ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीचीही आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या मृत्यूनंतर एक कौटुंबिक आपत्धर्म म्हणून कदाचित शरद पवारांचा पक्ष निवडणूक लढणार नाही कदाचित, पण इतर कोणी जर लढत असतील तर त्यांना आपण विरोधी करता कामा. आता महाविकास आघाडी म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्रितपणे काम करतोय. माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसने दोन्ही ठिकाणी उमेदवार उभं करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतलेला आहे असं समजतंय. आम्ही त्यांच्या प्रांताध्यक्षाशी मी चर्चा करील आणि त्या चर्चेप्रमाणे या दोन्ही जागा तशा राष्ट्रवादीच्याच आहेत, शरद पवार गटाच्या. त्यामुळे त्याच्यावर आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ. मागे सुद्धा आपण बघितलं असतं राज्यसभेच्या वेळेला पण सगळेजण इच्छुक असतात, पक्ष मागणी करत असतो, मग आम्ही चर्चा करून त्यामध्ये मार्ग काढतो. मला वाटतं आता ह्यामध्ये पण मी स्वतः त्यांच्याशी चर्चा करेल आणि त्यामध्ये निश्चितपणे चर्चा करून. आता शशिकांत शिंदेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांशी बोलणार, त्यांचं मन वळवणार असा विश्वास व्यक्त तर केलाय. पण शशिकांत शिंदेंच्या म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दादांविरोधात बारामती विधानसभाही लढवली होती, हाही इतिहास आहेच. असो, कोणती निवडणूक आली की महाविकास आघाडीतील मतमतांतरं नेहमी अशीच उघड होतात. आता अगदी काही दिवसांपूर्वी झालेली राज्यसभा निवडणूकही आठवा. त्यात तर ठाकरेंच्या शिवसेनेतही 2 मतप्रवाह होते. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत शरद पवारांच्या नावावर एकमत होत नव्हतं. असंच काहीसं आता बारामतीच्या पोटनिवडणुकीवरनं होताना दिसतंय. म्हणूनच की काय, महायुतीच्या नेत्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेला चांगलंच टार्गेट केलंय. अजितदादांची ही सीट आहे आणि काँग्रेसने अनेक वर्ष अजितदादासोबत सहवास केलाय. अजितदादाच्या आयुष्याचे 75% राजकारण त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांच्या सहवासामध्ये केलेलं आहे. आणि त्यामुळं काँग्रेसच्या नेत्यांना माझी मागणी आहे की या ठिकाणी सीट अनअपोज करावी. हां, ते लढतायत राहुरीमध्ये, तिथे लढू द्या, काय अडचण नाही आम्हाला, तिथे आम्ही लढू, त्यांचा तो अधिकार आहे. पण बारामती मात्र आमच्या वहिनी सुनेत्रा पवारजी यांची निवडणुकीत सर्वांनी अनअपोज करावी अशी विनंती काँग्रेसला माझी आहे. संजय राऊत जळगावमध्ये बसून सांगतात की समन्वय राखला पाहिजे. कसला समन्वय? मुळामध्ये महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या पडलेल्या आहेत. 3 दिशेला 3 घांची लोंढ आहे. त्यामुळे काँग्रेसने परस्पर राहुरीची निवडणूक लढणार अशी घोषणा केली आणि संजय राऊत शरद पवार साहेबांची प्रवक्तेगिरी करत सांगतायत की राहुरीच्या जागेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा हक्क आहे. आता महायुतीतल्या नेत्यांचं मत काही असो, पण काँग्रेसनं तर तयारी केल्याचं दिसतंय. कारण बारामतीमध्ये इच्छुकांच्या रांगा लागतील. जसं वीरधवल गाड्या आहेत जे संभाव्य उमेदवार आहेत, तसं तुमचंही नाव आहे आणि वैभवजींचं देखील नाव आहे. कशा पद्धतीने बघता पुढची लढाई? कसं आहे, हे इलेक्शन तसं भावनिक आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला मान्य आहे? अगदी आहे. त्याचबरोबर कर्तव्य पण आहे. आम्ही कर्तव्य करणार आहोत. आता कर्तव्य तुम्ही विचाराल काय करणार? जो काय अपघात झाला त्याचं पूर्णत्वाकडे गेलेलं आहे का? जो रोहित पवारांनी विषय उचलला, राहुल गांधींनी त्याला दुजोरा दिला आणि कर्नाटक सरकार राज्यामध्ये FIR होतो आणि आपण गप्प बसलो इथे बारामतीकर त्यांच्या घरातले लोक, याचा कुठं वाचा फुटणार आहे का? म्हणजे अजितदादा फक्त तालुक्याचे कोणाचे पती नव्हते, कोणाचे वडील नव्हते, ते सगळ्या बारामतीकरांचे एक प्रमुख होते.
एक घरातला माणूस होता, वडील होते, भाऊ होते, मुलगा होता. ह्या सगळ्या बारामती यांचा काहीतरी मृत्यू झाला, त्याचा काहीतरी छडा लागावा, ते पुढं जावं यासाठी आमचा हा उमेदवारीचा प्रयत्न आहे. दादांचा गट जर महाविकास आघाडीत असता तर ह्याला विरोधक नसता आमचा, पण त्यांचा आज ते महायुतीत आहेत, म्हणजे भाजपबरोबर आहेत. आमची विचारधारा आहे भाजपच्या विरोधात आहे आणि पोटनिवडणूक ही लागली, आम्ही विचाराची लढणार आहे. कुणीही उमेदवार देतील तर त्याच्याबरोबर आम्ही राहणार आहे. आमचा जो महाविकास आघाडीतले काही घटक पक्ष आहेत ते आमच्या बरोबर येतील आणि त्यातला महत्वाचा पक्ष जो आहे तो बिनविरोध करण्याच्या तयारीत आहे. तो विनंती करतो आहे की बिनविरोध करा. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष त्यांच्या मागणीकडे कसं बघतो? नाही, त्यांनी त्यांची आता त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांनी काय करायचं, त्यांनी महाविकास आघाडीकडे राहायचं का महायुतीत जायचं हा त्यांचा प्रश्न आहे. आता तो आमचा प्रश्न आहे, ते त्यांनाच तुम्ही प्रश्न विचारा की त्यांनी आता कुठं राहायचं. महाविकास आघाडीवर राहायचं असेल तर ते आमच्याबरोबर येतील आणि जर महायुतीत जायचं ते विलीन होतील. त्यात इथली लढाई जी आहे ही स्वाभिमानी बारामतीकर विरुद्ध भाजप दबावमुक्त बारामती विषय करायचा आहे. ही बारामती जी अजितदादांनी 20-25 वर्षात पवारसाहेबांच्या माध्यमातून आणि जे काही विकास झाला त्या विकास हे कुठंतरी भाजपची कटपुतली न होण्यासाठी ही निवडणूक आहे. बारामतीचे जे कोण नेते जे भाजपच्या आता कटपुतली झालेत आणि भाजपच्या दबावाखाली जे राजकारण चाललंय हे बारामतीकर सहन करणार नाही. कोण कटपुतली झाले? आता बघताय की तुम्ही आता कोण कटपुतली झाले. भाजपच्या कटपुतली झालेले लोक सगळे जे काही पार्टी आहेत ते कटपुतली इथले स्वाभिमानी जनता होऊन देणार नाही. तर इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या, इच्छुकांच्या भावना तर आपण पाहिल्या. यानंतर जाऊयात मीडिया सेंटरला आणि विचारलेल्या प्रश्नावरती लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आपण पाहूयात. पहिली युट्यूबवरनं प्रतिक्रिया अक्षय कोरे यांची आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात संस्कृतीचं जतन झालं पाहिजे. यूट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया प्रशांत आशा यांची आहे. हेच लोक अनुकंपा तत्वावरील भरतीचा विरोध करतात, पण त्यांना त्यांच्याच परिवारातील लोकांना आमदारकी वगैरे पाहिजे अशी इच्छा असते. यूट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया भाऊसाहेब रुपनर यांची आहे. उमेदवार द्यायलाच पाहिजे. यूट्यूबवरनं नंदू करमरकर म्हणतायत घराणेशाही कोणतीच नको. एक्सवरनं गोविंद परब यांची प्रतिक्रिया भावनेच्या आधारे होणारं राजकारण लोकशाहीला कमकुवत करतं. लोकशाही अधिक सुदृढ करायची असेल तर निवडणुका बिनविरोध न होता त्या उमेदवारांच्या कार्यक्षमतेवरती आणि प्रत्यक्ष मतदानातूनच पार पडल्या पाहिजे. तर एकंदरीत आपण या सगळ्या प्रतिक्रियांचा कल बघितला तर कुठेतरी उमेदवार दिला पाहिजे या दिशेने लोकांचा कल जास्त आहे. आता याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आता गेस्ट सेंटरला आहेत सूरज चव्हाण, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहेत, आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत काँग्रेस पक्षाचे नेते प्रशांत जगताप हे सुद्धा असणार आहेत. सूरजजी, आपलं स्वागत आहे गेस्ट सेंटरला. आपण आता काही प्रतिक्रिया बघितल्या असतील तर या प्रतिक्रियांमधनं बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की वारसा हक्काने येणारं कुठलंही स्थान असतं तरी ते योग्यच आहे, पण त्याचबरोबर लोकशाही कुठेतरी असण्याच्या दृष्टीने अशा निवडणुकांमध्ये सुद्धा उमेदवार देणं गरजेचं आहे. आपलं मत यावर? ते बघा, आता लोकांच्या भावना वेगवेगळ्या आहेत, परंतु बारामतीकरांच्या काय भावना आहेत हे मागं भक्कम आता बारामती डेव्हलप करण्यासाठी दिलेलं योगदान हे लक्षात घेऊन मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये बारामतीकर ही स्वतः निवडणूक हातात घेतील. आमचा सगळ्या मिळून आम्ही हेच प्रयत्न करणार आहोत की निवडणूक शक्यतो बिनविरोध व्हावी. त्याचं कारण काय की अजितदादाने केलेलं काम, त्या कामाला खरी श्रद्धांजली हीच अजितदादाला बिनविरोध निवडणूक लढवून देणं हीच खरी श्रद्धांजली ठरेल. यासाठी आमचा सर्वांचा प्रयत्न असेल आणि त्या प्रयत्नासाठी आम्ही आमचे नेते सगळ्या पक्षांच्या नेत्याशी बोलतील. त्यांचं बोलल्याच्या नंतर मात्र अंतिम ठरेल. लोकशाहीमध्ये आम्ही प्रयत्न करू की निवडणूक बिनविरोध व्हावी, परंतु लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे. जर कुणाला लढायचं असेल तर ती सुद्धा तयारी आमची आहे. परंतु अजितदादाला श्रद्धांजली म्हणून अजितदादाच्या योगदान पाहून मला वाटतं बारामतीकर आणि बारामतीमध्ये जे काही उमेदवार उभे आहेत ते नक्कीच आम्ही जे प्रयत्न करतोय त्याला पाठिंबा देतील. बरं, आपल्याबरोबर आता प्रशांत जगताप सुद्धा आहेत. आणि प्रशांतजी, खरं तर अशा प्रसंगामध्ये बिनविरोध निवडणूक अशा महाराष्ट्राच्या राजकारणाचा शिष्टाचार आहे. आणि आत्ता सूरजजी म्हणतात की
अजितदादांना श्रद्धांजली या दृष्टीने सुद्धा ही निवडणूक बिनविरोध होणं गरजेचं आहे. तर मग तो शिष्टाचार काँग्रेसनं मोडणं आपल्याला योग्य वाटतं का? एक तर पहिली गोष्ट, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही देशातल्या 26 राज्यांपेक्षा खूप कायम वेगळी राहिली. याच्यामध्ये कधीही एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या निधनानंतर किंबहुना निवडणुका असोत किंवा नसोत कुठल्याही संदर्भातील चिखलफेक न करता एकमेकाबद्दल आदर हा कायम राहिला. काँग्रेसच्या काळामध्ये 1 मे 1960 सालापासून महाराष्ट्राच्या स्थापनेपासून अलीकडच्या मागच्या 10-12 वर्षापूर्वीपर्यंत सुद्धा एखाद्या लोकप्रतिनिधीचं निधन झाल्यानंतर त्या ठिकाणी ती निवडणूक बिनविरोध करण्याचाच प्रयत्न या ठिकाणी होत होता. स्वर्गीय अजितदादांबद्दल काँग्रेस पक्षाला म्हणजे राज्य स्तरावर देश स्तरावर आदर होता, आदर आहे, उद्या सुद्धा आदर कायम राहील या बाबतीत माझ्या मनात ती मात्र सुद्धा शंका नाही. पण मागच्या 10-12 म्हणजे 7-8 वर्षात कुठेतरी भाजपकडून म्हणजे सध्याचं जे काही महायुतीचं सरकार आहे त्याच्याकडून थोडं गालबोट लागण्यात गेलं. म्हणजे नांदेडची लोकसभेची नाही का पोटनिवडणूक असेल किंवा पंढरपूर मंगळवेढ्याची स्वर्गीय भारतजी भालकेंच्या निधनानंतरची पोटनिवडणूक असेल, कोल्हापूरची जाधव साहेबांच्या निधनानंतरची पोटनिवडणूक असेल, त्याच्यामध्ये भाजपने उमेदवार दिला ही वस्तुस्थिती आहे. आता या संदर्भामध्ये अजूनही निवडणुकीच्या फॉर्म भरण्याच्या प्रोसेसला काही वेळ शिल्लक आहे. आमचे सन्माननीय प्रांताध्यक्ष मान्य हर्षवर्धनजी सपकाळ साहेबांनी जे स्टेटमेंट केले ते स्थानिक कार्यकर्त्यांनी जी काही मागणी केली आहे, स्थानिक कार्यकर्त्यांनी त्या संदर्भामध्ये निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे, त्या अनुषंगाने राज्य स्तरावरच्या नेत्यांशी आम्ही चर्चा करू. देश पातळीवरच्या म्हणजे मान्य मल्लिकार्जुनजी खरगे साहेब असतील, मान्य राहुलजी गांधी साहेब असतील, यांच्याशी चर्चा करून योग्य ते निर्णय घेऊ अशा प्रकारचा सूतोवाच केलेला आहे. आणि त्याचबरोबर अजूनही महाविकास आघाडीची कुठेही या ठिकाणी एकत्रित चर्चा झालेली नाही. एकीकडे महाविकास आघाडीची चर्चा करायची आहे, राज्यातल्या आमच्या काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा करायची आहे आणि देश पातळीवर केंद्रीय स्तरावरून. पण प्रशांतजी, तुम्ही असं म्हणताय खरं की अजून निर्णय झाला नाही, एकत्रित निर्णय होईल, पण तुमच्या पक्षातले अनेक नेते असं म्हणतायत की निर्णय झालेला आहे आणि उमेदवार दिलाच जाईल म्हणून. या संदर्भात मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, 2 गोष्टी आहेत. बारामतीच्या बरोबर राहुरी सुद्धा निवडणूक आहे. एकीकडे इथं स्वर्गीय अजितदादा नेतृत्व करत होते त्या बारामतीचं, पण राहुरीमध्ये या ठिकाणी पूर्वीच्या काळात म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीची 1999 सालापासूनची जी काही एकूणच आघाडी राहिली आणि नंतर महाविकास आघाडी, याच्यामध्ये जो मतदारसंघ ज्या पक्षाच्या वाटेला गेला त्या ठिकाणी आपला उमेदवार द्यायचा नाही हाच प्रघात किंवा हीच परंपरा कायम राहिलेली आहे. पण या ठिकाणी राहुरीला कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदचंद्रजी पवार पक्ष. बघा प्रशांतजी, तुम्ही पुन्हा पुन्हा मान्य करताय की आपल्याकडे हा प्रघात राहिलेला आहे, पण त्याचबरोबर मुलाखती सुरू आहेत असं सुद्धा अगदी स्पष्टपणे सांगितलं जाते पक्षाकडनं. उमेदवार सुद्धा काही इच्छुक आहेत, ते सुद्धा बोललेले आहेत चॅनलशी. मी आपल्याशी चर्चा करत असताना माझ्याकडून मी प्रदेश स्तरावरची चर्चा केली त्याप्रमाणे या संदर्भामध्ये निश्चित पक्ष स्थापना का महाराष्ट्र प्रदेशला स्थानिक कार्यकर्त्यांनी खूप आग्रहपूर्वक संपर्क साधला की निवडणूक लढवायची. म्हणजे बारामती तालुक्यातल्या स्थानिक बारामती विधानसभा मतदारसंघातल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी त्या संदर्भात चर्चा चालू आहे. अजूनही आमच्या राज्य स्तरावरच्या सगळ्या नेत्यांच्या या ठिकाणी म्हणजे एकत्रित बैठक होईल, कदाचित झूम कॉलवर होईल, कदाचित फोन कॉलवर होईल, कदाचित प्रत्यक्षात. बरं, तुम्हाला काय वाटतं की उमेदवार द्यायला पाहिजे की नाही या संदर्भामध्ये बऱ्याच गोष्टी, कारण की याचा बारामतीच्या निवडणुकीचा संबंध अर्थार्थी राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष. प्रशांतजी, तुम्ही नेता म्हणून, काँग्रेसचे नेते म्हणून आणि तुम्ही व्यक्तिशः 2 वेगळ्या भूमिका म्हणजे 2 वेगळे कॉन्टेक्स्ट आहे तिकडे, आणि तुम्ही खूप काळ काम केलेलं आहे अजितदादांबरोबर, त्यामुळे थेट हातचं राखून न बोलता तुम्हाला काय वाटतं, उमेदवार दिला पाहिजे का? हातचं राखून ठेवण्याचं काही कारणच नाही. याच्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की म्हणजे मी माझ्या वैयक्तिक पुरती किंवा पुस्तक नका या निवडणुकीपुरती भूमिका सादर करताय. मी माझं मत तुमच्या समोर ठेवत आहे. मी किंबहुना मागचा सुद्धा इतिहास तुमच्या समोर ठेवला की या नका राज्याचा प्रघातच खूप चांगला होता. इथल्या रूढी परंपरा किंवा एकूण संकेत नियम पाळण्याचे वृत्ती खूप छान होती की ज्याच्यामध्ये कधीही अशा प्रकारची चुकीची घटना घडल्यानंतर किंवा दुर्दैवी घटना घडल्यानंतर त्या समोरच्या कुटुंबाचा किंवा त्या एकूणच त्या मतदारसंघाचा सन्मान राखायचा. प्रशांतजी, तुम्ही पुन्हा एकदा याच्या सगळ्या म्हणजे काय म्हणतात त्याला विचारसरणी किंवा फिलॉसॉफिकल अशा चर्चेत जात आहे, पण आणि त्याचबरोबर होती असं का म्हणताय तुम्ही ही परंपरा, याबद्दल सुद्धा मला कळत नाही. पण आता मी सूरजजींकडे जाते. सूरजजी, बरं बोला प्रशांतजी, बोला. नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक असेल, त्याचबरोबर कोल्हापूर नका शहरातली पोटनिवडणूक असेल विधानसभेची, आणि पंढरपूर मंगळवेढ्याची पोटनिवडणूक असेल, याच्यामध्ये भाजपने तो नाही का एक नियम तोडला, हा त्याच्यात दाखला तुम्हाला दिला. याच्यामध्ये
बारामती विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात अजूनही आमचा उमेदवार जाहीर झालेला नाही. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, मी प्रदेश स्तरावर चर्चा करूनच आपल्याशी आपल्या बरं. माध्यमातून ठीक आहे दर्शकांच्या- प्रशांतजी, तुमचा नक्की या मागचा विचार सगळ्या पातळीवरती कळलेला आहे. सूरजजी, एकंदरीत ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये महायुतीबद्दल असलेला अविश्वास हा जास्त महत्वाचा मुद्दा दिसतोय. तुम्हाला काय वाटतं? हे एक तरी बघा आता राहुरी आणि बारामती ह्या विधानसभेच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या गटाकडे होते. आज महाविकास आघाडी म्हणून ते जर एकत्र असतील तर ती जागा खरं तर शरदचंद्र पवार गट लढणार का हा पहिला प्रश्न आला पाहिजे होता. परंतु काँग्रेस त्या ठिकाणी जागा लढण्याचं स्वप्न किंवा ते त्या ठिकाणी जागा लढण्याचं पुढची रणनीती आखते. ह्याच्यावरनं ते खरं महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहेत का हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. प्रशांत दादा जगताप यांनी अनेक वर्ष अजितदादांसोबत काम केलेले, ते आज भूमिका घेत असताना अडचण त्यांची मी समजू शकतो. परंतु प्रशांत दादा, महाराष्ट्राची एकीकडे तुम्ही राजकीय संस्कृती बोलताय आणि राजकीय संस्कृती महाराष्ट्राची इतर राज्यापेक्षा वेगळी आणि आदर्शवत संस्कृती राहिलेली आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्य करत असतो. आज तुम्ही एकीकडे संस्कृतीचं बोलता, दुसरीकडे निवडणूक लढण्याची भाषा करताय. आपण अजितदादांचं योगदान हे सगळ्या पक्षांसोबत, सगळ्या पक्षांच्या नेत्यांसोबत, सगळ्या पक्षाच्या नेत्याच्या मतदारसंघामधलं योगदान पाहता मला वाटतं सगळ्या पक्षांनी भूमिका घेतली पाहिजे की अजितदादांची निवडणूक ही बिनविरोध व्हावी. हीच खरी श्रद्धांजली अजितदादांसाठी ठरेल आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा. जर तरवरचं जर आपण बोलायला लागलो तर त्यामध्ये कुठेतरी आपला राजकीय हेतू हा दडलेला दिसून येतो. मला वाटते आज या ठिकाणी राष्ट्रवादीची जागा असताना काँग्रेस त्या ठिकाणी उमेदवाराची चाचपणी करते. ह्याच्यामध्ये त्यांचा महाविकास आघाडीमधला काय हेतू आहे तो ते राजकीय डाव काय आम्ही तेच सांगू शकतील. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही निवडणूक लढण्यासाठी सज्ज आहे. आमचा पहिला प्रयत्न ही निवडणूक बिनविरोध झाली तर त्या ठिकाणी लढण्यासाठी आम्ही तयार आहोत. नक्कीच सूरजजी, आपण या विषयावरती अगदी सविस्तर चर्चा केलेली आहे. आता हळूहळू महाविकास आघाडीचा खास करून काँग्रेसचा या संदर्भातला कल बदलतोय का हे बघणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद, तुम्ही दिल्या आज इथे आलात आणि चर्चा केली त्याबद्दल. थेट पोल सेंटरला जाऊयात, पाहूयात महाराष्ट्राचा कौल या प्रश्नाच्या अनुषंगाने काय आहे. प्रतिक्रिया मगाशी आपण पाहिल्यात. आता सुनेत्रा पवारांच्या विरोधात बारामतीत विरोधकांनी उमेदवार द्यावा का? एकूण 25,000 मतं आहेत आणि 59% लोक म्हणतायत की नाही, पण 41% लोकांचं मत आहे की होय, उमेदवार दिला पाहिजे. आता महाराष्ट्र सध्या ज्या प्रकरणामुळे हादरलाय त्या विषयाकडे वळूया, म्हणजे अर्थातच खरात प्रकरणाकडे वळूया. खरातच्या अटकेचा आज 17वा दिवस आहे. आता आपल्या सगळ्यांना स्वाभाविकपणे असं वाटू शकतं की आता तरी काही नवीन या महाशयांच्या बाबतीमध्ये निघणार नाही, समोर येणार नाही. पण असं अजिबात नाही आहे. नवनवीन किळसवाणे आणि गंभीर गोष्टी सातत्याने समोर येत आहेत आणि आजचा दिवसही त्याला अपवाद नव्हता. खरं तर भोंदू खरातला पॉवर अनेक गोष्टीतनं मिळत होती आणि त्यातलीच एक गोष्ट म्हणजे त्याची मोठमोठ्या राजकारण्यांची असलेली लगट. आज ॲक्टिव्हिस्ट अंजली दमानिया यांनी ही माहिती पुढे येणारे काही कागद मीडियात मांडले. कागदातला डेटा म्हटलं तर कमी तीव्रतेचा भूकंपच. आता तुम्हाला कुतूहल असेल की हे कागद नक्की कुठले, तर अंजली दमानियांचा दावा आहे की हे कागद आहेत भोंदू खरातच्या फोनचे सीडीआर म्हणजे कॉल रेकॉर्ड्स. भोंदू खरातने कोणाकोणाला कॉल केले आणि त्याला कोणाकोणाचे कॉल आले एवढंच नाही तर कॉल किती वेळा झाले आणि किती वेळापर्यंत चालले ही सगळी माहिती याच्यात असते. आता या डेटामध्ये अनेक लोक आहेत, पण दमानिया यांनी दावा केलाय त्यातील काही VIP नावांच्या कॉल्सचा. फोटो तर आपण बघितले होते, पण ही नेते मंडळी खरातच्या किती जवळ होती, किती अवलंबून होती त्याच्या सल्ल्यावर, किती त्याच्या संपर्कात होती, हे या कथित CDR मधनं कळतंय. तर सर्वात आधी आपण जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला आणि बघूयात कोण आहेत ही VVIP मंडळी आणि काय सांगतायत खरातचे कॉल रेकॉर्ड्स. अंजली दमानियांचा हा वार आहे आणि त्यांचा दावा आहे की कोणाला किती कॉल केले, तर याच्यामध्ये प्रतिभा चाकणकरांना 236 कॉल, जी चाकणकरांची बहीण आहे दीपक लोंढेंना 179 कॉल्स, जे केसकरांचे निकटवर्ती असल्याचा दावा अंजली दमानियांनी केलेला आहे. केसरकरांचे दीपक केसरकर माजी मंत्री, त्यानंतर रुपाली चाकणकर ज्यांना या संपूर्ण प्रकरणामध्ये खरात नंतर सगळ्यात मोठा धक्का कोणाला बसला असेल तर माजी महिला आयोगाच्या आपल्या अध्यक्षा आणि सगळ्यात मोठा हाय प्रोफाईल नाव जे या CDRsमध्ये येत आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं.
त्यांच्यात आणि अशोक खरात यांच्या दरम्यान 17 कॉल झाल्याचं या सीडीआरद्वारे सांगितलंय, असं दमानी यांचं म्हणणं आहे. त्यानंतर सुनील तटकरे यांचे याबरोबर 8 कॉल्स असल्याचा उल्लेख त्यांनी केला. मंत्री चंद्रकांतदादा पाटील 8 कॉल्स असल्याची माहिती अंजली दमानी यांनी दिली आणि आशिष शेलार आपले सांस्कृतिक मंत्री त्यांचाही 1 कॉल खरात बरोबर असल्याची माहिती दमानी यांनी दिली. आता महाराष्ट्राला नक्कीच हे जाणून घ्यायला आवडेल की अतिशय व्यस्त असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असं काय काम होतं की भोंदू खरातशी एका वर्षामध्ये त्यांचं 17 वेळा फोन संभाषण झालंय. ऑफकोर्स तेव्हा त्यांना महाशय खरातांचे आज आपल्याला माहिती असलेले प्रताप माहिती नव्हते. पण तरीही महाराष्ट्राला हे नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की वेगवेगळ्या लोकांना भूल थापा देणाऱ्या भोंदू खरातने या आपल्या नेत्यांना नक्की काय कानमंत्र दिला होता, खास करून त्या लोकांना ज्यांनी तर त्यांच्याशी फोन संभाषणामध्ये वर्षभरात 100 सुद्धा पार केली. खरं तर खरात बरोबर सर्वच पक्षाच्या नेत्यांचे फोटोज बाहेर आले, त्यांचे सीडीआर आपण बघितले, त्यांचेही आणि ज्यांचे सीडीआर अंजली दमानिया यांनी सांगितले त्यांचेही. आता अंजली दमानियांनी एका फेसबुक लाईव्हच्या माध्यमातूनही माहिती दिली. यात सत्ता पक्षाची नावं सध्या आहेत, त्यामुळे कुतूहल हेही आहे की या कथित सीडीआरमध्ये इतर पक्षातल्या कुठल्या कुठल्या नेत्यांचे फोन कॉल्स आहेत आणि ते काय सांगून जातात. आता सीडीआरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव आलंय, त्यामुळे यात राजकारण होणार हे ठरलेलं होतं. पण विरोधक काही बोलण्या अगोदरच सरकारमधील मंत्री समोर येऊन बाजू सावरण्याचा प्रयत्न करताना दिसले. मंत्री संजय शिरसाट, चंद्रशेखर बावनकुळे, उदय सामंत यांनी अंजली दमानिया यांच्या सीडीआर माहितीवरती काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. सर्वांना विनंती करतो की हे राजकारणाकडे त्याला टर्न देऊ नका. कोणत्याही पक्षाचा असू द्या, कोणताही नेता असू द्या, त्याच्यावर कारवाई सरकार करणार आहे. अहो, पुढारी काय असेल, अधिकारी काय असेल, जो जो त्या पापामध्ये सहभागी असेल सर्वांवर कारवाई ही केली जाणार आहे. म्हणून त्याची चिंता कोणी करू नये. असं आहे की फोन करणे किंवा कधी भेट होणे याच्यामध्ये काही गुन्हा नसतो. त्याच्यात त्यांना काही आर्थिक पुरवठा केला का, त्यांना काही प्रत्येक संबंध आहे का, त्यांच्या मालमत्ता जे काय आहे त्यामध्ये काही आर्थिक संबंध आहे का, त्यांनी केलेल्या दुष्कृत्यामध्ये काही संबंध आहे का, याचा तपास पोलीस करताय. कोणी कोणाला फोन केला किंवा कोणी कोणाला भेटला याच्यापेक्षा आर्थिक संबंध काय, जे अघोरी कृत्य आहे त्याच्यात संबंध काय, किंवा त्यांनी केलेल्या दुष्कृत्यामध्ये काही संबंध आहे का, यावर त्या ठिकाणी गुन्हा निश्चित होत असतो. प्रेस कॉन्फरन्स घेत असताना किंवा कुठेतरी जात असताना बाजूला येऊन काही लोक उभे राहतात, त्याचा व्हिडिओ होतो, त्याचा फोटो निघतो. मग त्यानं जर काही वाईट कृत्य केलं त्याच्या वाईटामध्ये आम्ही सामील आहे का? त्याच्यामुळं फोटो येणं किंवा कॉल जाणं ह्याचा अर्थ त्याच्यामध्ये कोण सामील आहे अशा पद्धतीचा गैरसमज पसरवण्याचा कोणी प्रयत्न करू नये. मुद्दा असा आहे की ही प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे म्हणून शिवसेनेची भूमिका आहे. आता या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच खरातचे पाय धुतानाचा आणि खरात माझे गुरु असं म्हणणारा व्हिडिओ समोर आल्यापासून रुपाली चाकणकर या चर्चेत सातत्याने आहेत. इव्हन त्यांच्यावरती आरोपही करण्यात आले, त्यामुळे त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि त्यानंतर पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागला. त्यांना सहआरोपी करा, त्यांची चौकशी करा ही मागणी सुरुवातीपासूनच येत होती. पण आता समोर आलेल्या सीडीआरमुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता जास्त आहे. चाकणकरांबद्दल अंजली दमानिया काय म्हणालेत आपण ऐकूया. जे सीडीआर आलं त्याच्यात अमुक अमुक मॅपिंग असते, समरी असते, मॅक्सिमम ड्युरेशन म्हणजे सगळ्यात जास्त वेळ कोण बोललं याची देखील माहिती असते. तर आत्ताच्या घटनेला पहिलं नाव आहे तृप्ती खरातांचं, जे आपण समजू शकतो की बाबा कुटुंबातल्या लोकांशी जास्त बोलणं होत असेल. दुसऱ्या नंबरवर रुपाली चाकणकर आहेत, दुसऱ्या नंबरवर, आणि 33,727 सेकंड या रुपाली चाकणकर खरातांशी बोलल्या होत्या. तर मला तेच वाटतंय की आत्ताच्या घटनेला ह्यांना अटक होऊन यांची पूर्ण चौकशी, पहिलं तर यांच्यावर FIR झाला पाहिजे, यांना अटक झाली पाहिजे आणि यांच्यावर चौकशीनंतर कारवाई झाली पाहिजे. याच्यात सगळ्यात जास्त वेळ कोण बोललं, आता ते जे सीडीआर आलं त्याच्यात अमुक अमुक मॅपिंग असते, समरी असते, मॅक्सिमम ड्युरेशन म्हणजे सगळ्यात जास्त वेळ कोण बोललं याची देखील माहिती असते. तर आत्ताच्या घटनेला
तर अंजली दमानी यांनी आज असा सीडीआर बॉम्ब टाकला आणि दुसरीकडे खास खरात प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जी गठीत करण्यात आलेली SIT आहे ती सुद्धा सर्व अँगलने तपास करते. त्यातून सुद्धा महत्त्वाचा धागा बाहेर आलाय आणि हा धागा आहे खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात. हर्षवर्धन खरातला काही दिवसांपूर्वी SITने ताब्यात घेतलं. चौकशीमध्ये हर्षवर्धन फारसं सहकार्य करत नाहीये असं आज समजतंय. पण चौकशीतनं एक महत्त्वाची माहिती मात्र समोर आली आहे. खरातच्या घरी नेहमीच मोठमोठ्या रोख रकमा येत होत्या. बरीच कॅश तो घरी ठेवायचा. आधीही चौकशीमध्ये पोलिसांना खरातचे बरेच व्यवहार हे हवाला मार्फत होत असल्याचा धागा किंवा संशय आला होता. आता मुलाच्या चौकशीतनं तपासाचा हा अँगल, हा संशय बळावलाय. SIT चौकशी दरम्यान खरात संबंधित दुसरी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. कालच आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की समता पतसंस्थेत खरातशी संबंधित 130 बनावट खाती उघडून कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचं पोलीस तपासात पुढे आलंय. हा गैरव्यवहार त्याने कसा केला, यात आणखी कुणाची नावं समोर आली आहेत हे जाणून घेऊयात आमचे शिर्डीचे प्रतिनिधी नितीन ओझा यांच्याकडनं. शिर्डीत घेतलेल्या 4 एकर जमिनीची चौकशी करताना शिर्डी पोलिसांसमोर धक्कादायक बाब समोर आली आहे. भोंदू अशोक खरातनं 2 पतसंस्थेत 21-22 या वर्षात जवळपास 130 खाते उघडली आणि या प्रत्येक खात्यात अशोक खरात हाच नॉमिनी आहे. यातून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची माहिती देखील समोर आली असून या तपासात धक्कादायक नावे देखील आता पुढे येत आहे. रुपाली चाकणकर यांचा पुतण्या आणि बहिणीचं नाव या खात्यांमध्ये पुढे आलंय आणि याचबरोबर अनेक अधिकाऱ्यांची देखील नावं या तपासात समोर येण्याची चिन्ह आहेत. तर आता सध्याची स्थिती ही आहे की पतसंस्थेबरोबरच भोंदू खरात याने केलेल्या जमीन घोटाळ्याबद्दल सुद्धा आपण बातमी कालच ऐकलेली आहे. शिर्डीच्या याच घोटाळ्यामध्ये अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. इंटरेस्टिंग बाब ही आहे की पोलिसांनी भोंदू खरातला पकडला, त्याचा मुलगा पकडला, त्याच्या मुलीच्या अगदी सासरची चौकशी सुद्धा सुरू आहे. पण भोंदू खरातची पत्नी कल्पना ही मात्र त्या दिवसापासून फरारच आहे. तिच्या विरोधात पोलिसांनी कालच लुकआउट नोटीस जारी केली आहे. अशोक खरात सोबत शेतकऱ्यांची जमीन खरेदी आणि आर्थिक फसवणूक करणारी ही कल्पना खरात नक्की कोण आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तेव्हा कल्पना खरातचं प्रोफाईल आज आपण बघूया. कोण आहे कल्पना खरात? तिचं मूळ नाव सुनीता शिंदे. सिन्नरच्या पाडली गावामध्ये 7वी पर्यंत शिक्षण घेतलेली. 8वी ते 12वी शिक्षण ठाणगावच्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात. 1993 मध्ये अशोक खरात सोबत लग्न. लग्नानंतर सुनीताचं नाव कल्पना. शिवानिका संस्थांची विद्यमान संचालिका. शिर्डीत अनेक ठिकाणी भागीदारीत जागा खरेदी तिने केलेली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारीचे शिर्डीत गुन्हे सुद्धा तिच्या विरोधात दाखल असल्याचं कळतंय. परदेशात पळून जाण्याच्या शक्यतेने सध्या तिच्या बाबतीत लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. आता खरातच्या या बायकोच्या माहेरी म्हणजे पाडली गावामध्ये शिंदेंकडे एबीपी माझा पोहोचला. तर तिथे मात्र माहेरच्यांनी कल्पनाची पाठराखणच केली. गावातील एक गृहस्थ जे त्या कल्पना शिंदे आणि अशोक खरात यांच्या लग्नाला उपस्थित होते त्यांनी अजब किस्साही सांगितलाय. पाहूयात. आमची पोर लय शांत आहे, लय गरीब आहे. तिच्या सुद्धा काही गोष्टी लक्षात नसल्या एवढं वाढलं बा. तिच्याही नावावर अनेक ठिकाणी प्रॉपर्टी आहे. तिने देखील आर्थिक फसवणूक करायला मदत केल्याचं आता समोर दिसतंय. काय असं वाटतं ती करेल असं? नाही, ते करू शकत नाही. फसवणूक झालं आहे ना, फसवल्यासारखंच झालं ते. त्या काहीच करू शकत नाही बा. आता एकदम बावराती पोर होती हो, गरीबातली ना. आई वडील सगळे अशी शेती करायची, जनावर गुरं वासरं आमच्याकडे. या बंधू बाबांच त्यांनाही फसवलं काय? मग आता काही सांगताच नाही येणार. मी नव्हतीच इथं तेव्हा, काय सांगू आता. लग्न हे गावामध्ये मारुती मंदिर येथेच झालं आणि यांची जी परिस्थिती होती कल्पना खरात यांची अतिशय हलाखीची परिस्थिती होती. परंतु कॅप्टन अशोक खरात यांचं वय भरपूर असल्यामुळं घरच्यांचा विरोध होता. परंतु यांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे हे लग्न त्यांनी होकार देऊन लग्न केलं. परंतु ही व्यक्ती अशी असेल अशी कल्पनाच नाही. आमच्या गावाचं नाव पूर्वी केंद्रात होतं अण्णासाहेब शिंदेच्या रूपाने, तेव्हा आम्हाला अभिमान होता. पण या
आमच्या गावाचं नाव खूप खराब केलेलं आहे. तर त्याच्यामुळे आमच्या गावाची खूप बदनामी झाली आणि त्याच्यामुळे त्याला शासनाने कठोर कारवाई करावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे. तर कल्पना खरातच्या माहेरच्यांचं हे सगळं म्हणणं आहे, पण एकंदरीत बघता इतक्यात काही हे प्रकरण शांत होईल असं वाटत नाहीये. अजून महाराष्ट्राला किती गलिच्छ कहाण्या ऐकायच्या आहेत ते सांगता येत नाहीये. फक्त एक अपेक्षा आपण करू शकतो की आता तरी किमान ह्यातून धडा घेत जनतेने आणि नेत्यांनी आपल्या महत्वाकांक्षा, आपला हव्यास पूर्ण करण्यासाठी काहीही करण्याची तयारी दाखवून खरात सारख्या लोकांच्या हातचं भावलं बनू नये. आपला महाराष्ट्र म्हणजे शिवरायांचा महाराष्ट्र, शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास लाभलेला महाराष्ट्र. आणि आज 350 वर्षांनंतरही छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रत्येकाच्या मनात आहेत. महाराजांविषयी शिवप्रेमींच्या मनात जितकं प्रेम तितक्याच तीव्र भावनाही आहेत. त्या भावना कोणीतरी जाणीवपूर्वक सध्या भडकवण्याचं काम करतंय का, असा प्रश्न नेहमी उपस्थित होतोय. कारण गेल्या 6 महिन्यातल्या वेगवेगळ्या घटना हेच सांगतायत. आणि त्यातली सर्वात ताजी घटना आहे सोलापुरातली. इथले अंजनगावमध्ये 3 दिवसांपूर्वी शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारला गेला आणि तोही इथल्या खेलोबा मंदिराच्या आवारामध्ये. रातोरात उभारलेल्या याच पुतळ्यामुळे अंजनगावामध्ये गेल्या 3 दिवसांपासून मोठा तणाव निर्माण झालाय. 2 समाज एकमेकांसमोर उभे ठाकलेत. गावाला अक्षरशः चौकीचं रूप आलंय. बरं, ही काही पहिलीच घटना नाहीये. तर गेल्या 3 महिन्यामध्ये सोलापुरातील मोहोळ, बुलढाण्यातील चिखला, परभणीतील बोरी, बीडमधील गेवराई, यवतमाळ शहर, सोलापुरातील मोडनिंब अशा 6 ठिकाणी अशाच प्रकारे अनधिकृत पुतळा रातोरात बसवण्यात आला. आता एकतर परवानगी नाही, त्यामुळे वाद, पुतळ्याची विटंबना, बिघडणारा सामाजिक सलोखा अशी सगळीच संकटं प्रशासनासमोर उभी राहतात. आता सोलापूरमध्ये गेल्या 3 दिवसापासून असलेला तणाव शांत करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अजूनही स्थिती नियंत्रणात आलेली नाही. काय काय सुरू आहे सोलापुरातील अंजनगावात आणि आताची तिथली परिस्थिती काय आहे हे आपण पाहणार आहोत. पण त्याआधी दुसरा प्रश्न पाहूयात, त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा दुसरा प्रश्न आहे, राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे कोणत्याही परवानगीशिवाय का बसवले जात आहेत असं आपल्याला वाटतं? तेढ निर्मितीसाठी, जातीय रंग देण्यासाठी का छत्रपतींवरच्या श्रद्धेपोटी? तुमचं मत जाणून घ्यायचंय, कारण यातूनच नक्की काय वाटतंय संपूर्ण महाराष्ट्राला हे कळू शकतं. आता जरा सोलापुरामध्ये जाऊयात. इथे अंजनगाव खेलोबा मंदिर धनगर समाजाचं दैवत आहे. गावाच्या मधोमध असलेल्या याच मंदिरासमोर 1 एप्रिलला रात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा अचानक उभा केला गेला आणि पुढचा दिवस उजाडला तोच वादाने. बुधवारी म्हणजे 1 तारखेला पहाटे अज्ञात तरुणांनी माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा या ठिकाणी महाराजांचा अश्वारूढ पुतळा एक भव्य उभा केला. मात्र हा उभा करताना धनगर समाजाचं जे आराध्य दैवत आहे ते खेलोबा मंदिराच्या प्रांगणातच हा पुतळा उभा केला आणि या पुतळ्यामुळं आमच्या पालखी मार्गाला विरोध होतो. आमच्या जागेत हा पुतळा आहे, त्यामुळे या जागेतील पुतळा हलवून स्थलांतरित करावा आणि चांगल्या जागी बसवावा, यासाठी धनगर समाजही मदतीला पुढे येईल अशा रीतीची भूमिका पहिल्या दिवशी घेण्यात आली. ज्या वेळेला पुतळा हटवायला संध्याकाळी प्रशासन तयारीला लागलं त्यावेळेला मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि लाठी हल्ला झाला आणि इथंच या सर्व प्रकाराला गालबोट लागले आणि यानंतर इथं महाराष्ट्रातले नेते यायला सुरुवात झाली. पहिला दिवस शांत झाला. गावकऱ्यांना वाद मिटवण्यासाठी त्यांनी पुढाकारही घेतला. पण दुसऱ्या दिवशी प्रकरणामध्ये राजकीय नेत्यांची एंट्री झाली आणि अंजनगावचं हे प्रकरण महाराष्ट्राभर पोचलं आणि गावातही तणाव वाढला. दुसऱ्या दिवशी सकाळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके या ठिकाणी येण्यासाठी निघाले होते. त्यांना पंढरपूरलाच अडवण्यात आलं होतं, त्यांना स्थानबंद करण्यात आलं होतं आणि यानंतर गावात पुन्हा एकदा दोन्ही गट आमने सामने आलेले पाहायला मिळाले. यावेळेला धनगर समाजाची मंडळी इथंच छत्रपतींच्या पुतळ्यासमोर बसली आणि दोन्ही बाजूंनी हा पुतळा इथंच राहावा म्हणून एक समाज आक्रमक होता, तर हा पुतळा
दुसरीकडे स्थलांतरित करावं म्हणून दुसरा समाज आक्रमक होता आणि यातूनच हा प्रकार वाढत गेला. काल संध्याकाळी अखेर धनगर समाजाने आमच्या नेते लक्ष्मण हाके इथे आल्याशिवाय आम्ही चर्चा करणार नाही अशी भूमिका घेतल्यावर लक्ष्मण हाके संध्याकाळी त्यांना पोलीस संरक्षणात इथपर्यंत आणण्यात आलं. मात्र इथं आणल्यानंतर त्यांची जी चर्चा झाली ही चर्चा न थांबवता त्यांनी थेट इथं उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आणि यामुळेच हा वाद अजून वाढत गेलेला. काल रात्रभर इथं ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि महंतांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलं होतं. रात्रभर गज्जी ढोल वाजवण्यात आले आणि या पद्धतीने पुतळा स्थलांतरित करा, महाराजांच्या पुतळ्याला आमचा विरोध नाही, मात्र हा पुतळा पालखी मार्गात आड येतोय त्यामुळे याचं स्थलांतर करा अशा पद्धतीची भूमिका यावेळी मांडण्यात आली होती. याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. भेटूया पुढच्या सोमवारी. पाहत रहा ABP माझा.